आज मी तुम्हाला अख्खी मसूर कुठल्या पद्धतीने बनवायचे आहे आणि कोकणामध्ये कुठल्या पद्धतीने बनवतात ते मी दाखवणार आहे। हे मी अख्खी मसूर घेतलेली आहे। रात्री मी भिजत ठेवलेली नव्हती म्हणून मी तिला थोडं उकडून घेणार आहे आणि त्याच्यासाठी हा वाटप करणार आहे। कांदा, खोबरं आणि लसूण भाजून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर पण याच्यामध्ये वाटण्यासाठी घेणार आहे आणि याच्यासाठी फोडणीसाठी लागणारं साहित्य एक कांदा चिरून घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, थोडं एक छोटं टमाटर बारीक चिरून घेतलं आहे आणि ही कोथिंबीर आपल्याला वरून ॲड करायची आहे। आणि हे लाल तिखट आहे, हळद आहे, धना पावडर आहे, चवीनुसार मीठ आहे आणि याच्यामध्ये आपण चिकन मसाला ॲड करणार आहोत। चिकन मसाला ॲड केल्यानंतर त्या आमटीची, मसूरच्या आमटीची एकदम टेस्ट भारी येते। तुम्ही एकदा ट्राय करा, खूप छान लागते। आता आपण वळूया पुढच्या रेसिपीकडे। गॅस पेटवून घेतलेला आहे, त्याच्यावरही आपण जाळी ठेवूया आणि कांदा भाजायला ठेवूया, बाजूला खोबरंसुद्धा ठेवूया। हे भाजून घेऊया आपण पहिल्यांदा। हे बघा, खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आणि आता कांदा आपला भाजत आहे। 1-2 मिनटं कांदा भाजून द्यायचा आहे आपला। हे बघा, आपला कांदा छान भाजून झालेला आहे आणि आपण आता गॅस स्लो करूया आणि कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि लसूण याचं वाटण करून घेऊया। आणि तोपर्यंत आपली अख्खी मसूर मी रात्री भिजवली नव्हती म्हणून मी आता थोडा वेळ एक 7-8 मिनटं त्याला उकळी काढून घेणार आहे। आपली अख्खी मसूर 1-7 मिनटं मी उकळी देऊन झालेलं आहे। आता आपण याच्यावर तूप गरम करायला ठेवूया। हे बघा, आपला तूप गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये तेल पण मी 1 चम्मच गरम करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये कांदा ॲड करूया आपण। कांदा आणि कढीपत्ता ॲड करूया आणि लाल होईपर्यंत परतून घेऊया। कांदा आपला लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टमाटर ॲड करूया। टमाटर ॲड केल्यानंतर आपल्याला लगेचच मीठ ॲड करून घ्यायचं, जेणेकरून कांदा आणि टमॅटो छान मेल्ट होते। कांदा, टमॅटो हे छान मेल्ट झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि धना पावडर आणि चिकन मसाला ॲड करायचा। छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो वाटण तयार केलं आहे हे मी थोडाच मसाला घेतला आहे याच्यामधला, जे मी तुम्हाला दाखवलेली क्वांटिटी आणि थोडं काढून ठेवलं आहे। हे आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया। छान परतून घेऊया। छान परतलाय, छान वास येतोय आणि याच्यामध्ये 1-2 मिनटं परतून आपण याच्यामध्ये आपली अख्खी मसूर जी बॉईल करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि परतून घेऊया। मस्त वास सुटलेला आहे।
एकदा करून पहा तुम्ही हे वाटण टाकून अशी, आणि खास करून चिकन मसाला ॲड करून बघा, खूप छान लागते ही. तर थोडा वेळ आपण असं थोडा वेळ शिजून देऊया आणि मग थोडं पाणी ॲड करूया याच्यामध्ये. हे बघा, याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया. मी याच्यामध्ये मिक्सरला थोडा मसाला चिपकला होता, ते हे करून मी त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करत आहे. आणि छानपैकी आता एक 5-7 मिनटं आपण तिला शिजून देणार आहोत. हे बघा, आपली मसूरची आमटी तयार झालेली आहे. छान मस्त वास येतो. अशी एकदा करून नक्की पहा. रेसिपी ट्राय केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही याची चव. याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर ॲड करूया, खूप सारी कोथिंबीर. आता आपण हे सर्व करून घेऊया. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही खा, खूप छान लागते. आणि एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा कोकणी पद्धतीने. हे बघा, आपली मसूरची आमटी भाजी तयार आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा, खाऊन बघा कशी लागते तुम्हाला. आता आपण भेटू पुढच्या रेसिपीमध्ये एक नवीन छान अशी रेसिपी घेऊन.
आज मी तुम्हाला अख्खी मसूर कुठल्या पद्धतीने बनवायचे आहे आणि कोकणामध्ये कुठल्या पद्धतीने बनवतात ते मी दाखवणार आहे। हे मी अख्खी मसूर घेतलेली आहे। रात्री मी भिजत ठेवलेली नव्हती म्हणून मी तिला थोडं उकडून घेणार आहे आणि त्याच्यासाठी हा वाटप करणार आहे। कांदा, खोबरं आणि लसूण भाजून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर पण याच्यामध्ये वाटण्यासाठी घेणार आहे आणि याच्यासाठी फोडणीसाठी लागणारं साहित्य, एक कांदा चिरून घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे थोडा, एक छोटं टमाटर बारीक चिरून घेतलं आहे आणि ही कोथिंबीर आपल्याला वरून ॲड करायची आहे। आणि हे लाल तिखट आहे, हळद आहे, धना पावडर आहे, चवीनुसार मीठ आहे आणि याच्यामध्ये आपण चिकन मसाला ॲड करणार आहोत। जो चिकन मसाला ॲड केल्यानंतर त्या आमटीची, मसूरच्या आमटीची एकदम टेस्ट भारी येते। तुम्ही एकदा ट्राय करा, खूप छान लागते। आता आपण वळूया पुढच्या रेसिपीकडे। गॅस पेटवून घेतलेला आहे, त्याच्यावरही आपण जाळी ठेवूया आणि कांदा भाजायला ठेवूया, बाजूला खोबरंसुद्धा ठेवूया। हे भाजून घेऊया आपण पहिल्यांदा। हे बघा, खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आणि आता कांदा आपला भाजत आहे। 1-2 मिनटं कांदा भाजून द्यायचा आहे आपला। हे बघा, आपला कांदा छान भाजून झालेला आहे आणि आपण आता गॅस स्लो करूया आणि कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि लसूण याचं वाटण करून घेऊया। आणि तोपर्यंत आपली अख्खी मसूर मी रात्री भिजवली नव्हती म्हणून मी आता थोडा वेळ एक 7-8 मिनटं त्याला उकळी काढून घेणार आहे। आपली अख्खी मसूर 1-7 मिनटं मी उकळी देऊन झालेलं आहे। आता आपण याच्यावर तूप गरम करायला ठेवूया। हे बघा, आपला तूप गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये तेल पण मी 1 चम्मच गरम करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये कांदा ॲड करूया आपण। कांदा आणि कढीपत्ता ॲड करूया आणि लाल होईपर्यंत परतून घेऊया। कांदा आपला लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टमाटर ॲड करूया। टमाटर ॲड केल्यानंतर आपल्याला लगेचच मीठ ॲड करून घ्यायचं, जेणेकरून कांदा आणि टमॅटो छान मेल्ट होते। कांदा, टमॅटो हे छान मेल्ट झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि धना पावडर आणि चिकन मसाला ॲड करायचा। छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो वाटण तयार केलं आहे, हे मी थोडाच मसाला घेतला आहे याच्यामधला, जे मी तुम्हाला दाखवलेली क्वांटिटी, आणि थोडा काढून ठेवला आहे। हे आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया। छान परतून घेऊया। छान परतलाय, छान वास येतोय आणि याच्यामध्ये 1-2 मिनटं परतून आपण याच्यामध्ये आपली अख्खी मसूर जी बॉईल करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करूया। आणि परतून घेऊया। मस्त वास सुटलेला आहे।
एकदा करून पहा तुम्ही हे वाटण टाकून अशी. आणि खास करून चिकन मसाला ॲड करून बघा, खूप छान लागते ही. तर थोडा वेळ आपण असं थोडा वेळ शिजून देऊया आणि मग थोडं पाणी ॲड करूया याच्यामध्ये. हे बघा, याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया. मी याच्यामध्ये मिक्सरला थोडा मसाला चिपकला होता, ते हे करून मी त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करत आहे. आणि छानपैकी आता एक 5-7 मिनटं आपण तिला शिजवून घेणार आहे. हे बघा, आपली मसूरची आमटी तयार झालेली आहे. छान मस्त वास येतो. अशी एकदा करून नक्की पहा. रेसिपी ट्राय केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही याची चव. याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर ॲड करूया, खूप सारी कोथिंबीर. आता आपण हे सर्व करून घेऊया. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही खा, खूप छान लागते. आणि एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा कोकणी पद्धतीने. हे बघा, आपली मसूरची आमटी भाजी तयार आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा, खाऊन बघा कशी लागते तुम्हाला. आता आपण भेटू पुढच्या रेसिपीमध्ये एक नवीन छान अशी रेसिपी घेऊन.